Okay, so now let us see one by one certain remarks. First one, अतिशय महत्वाचा हा मेन फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्ट मध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड करत नाही, मायनस साइन येतो म्हणजे अँटी कम्युटेटिव्ह म्हणून आपण त्याला. लेट अस सी वन बाय वन. फर्स्ट वन, mod of a bar cross b bar, which means we have to find out magnitude of this vector. Since answer of this product will be a vector, याचा आन्सर काय असणार आहे? वेक्टर असणार आहे, कारण सोबत कोण आहे? n कॅप इज युनिट वेक्टर. याचा आन्सर जे आहे या ठिकाणी ते आय जे वेक्टर म्हणजे तुमच्या एकदम सिंपल भाषेत सांगायचं तर याच्या आन्सर मध्ये आय जे के येणार. डॉट प्रोडक्ट मध्ये आय जे के येणार नाही, फक्त एक नंबर येणार. ठीक. ओके, सो mod of this one is nothing but mod a bar, याचा मॉड्युलस mod b bar, ओपन मॉड्युलस आहे sin थीटा, इट इज आल्सो स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, आणि n कॅप मात्र येणार नाही. व्हॉट इज द रिझन? सिन्स mod of n कॅप इज इक्वल टू व्हॉट? सांगा, mod of n कॅप किती असेल? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर n कॅप ती किती असेल? mod of n कॅप, येस करेक्ट आहे कल्याण, इट इज 1. आपण म्हटलेलंच आहे ऑलरेडी, कॅप आली म्हणजे त्याचं मॉड्युलस नेहमीच 1 असणार. n कॅप इज अ युनिट वेक्टर, इट इज अ युनिट वेक्टर, इट मीन्स इट्स मॅग्निट्यूड इज 1 and therefore या ठिकाणी 1 येणार. दिस इज द फॉर्म्युला फॉर mod of a bar cross b bar. सेकंड वन, a bar cross b bar is a vector. ठीक आहे, a bar cross b bar म्हणजे काय आन्सर असणार आहे? इट इज अ वेक्टर perpendicular to the plane of a bar and b bar. ठीक आहे, म्हणजे समजा ऍक्च्युली आपण या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवले की a bar cross b bar या ठिकाणी आहे, पण ऍक्च्युअल कसं असणार? समजा जर का मी या ठिकाणी काढलेला a bar, या ठिकाणी काढलेला b bar, इट मीन्स व्हॉट? इट मीन्स this white board is a plane containing a bar and b bar. So where is n cap then, or a bar cross b bar? तो इथं असणार, perpendicular to this plane. ठीक आहे, it is perpendicular to this plane in the right hand direction. या पद्धतीने केल्यानंतर बघा, आता जसं मी याकडे ना तुमच्या डायरेक्शन मध्ये तो आहे, या डायरेक्शन मध्ये असणार आहे a bar cross b bar. Now next point. Third one, n cap is equal to, suppose you have to find out n cap. Then n cap equal to what? It is nothing but mod of a bar cross b bar या फॉर्म्युल्यावरून. ठीक आहे, या फॉर्म्युल्यात बघा n cap फाइंड आउट करायचा आहे. a bar cross b bar and divided by this one, that is mod a bar mod b bar sin theta. म्हणजे आपण असं म्हणू शकतो a bar cross b bar divided by mod of a bar cross b bar. And this is very very true because n cap is nothing but it is a unit vector in the direction of a bar cross b bar. तर त्याचं वेक्टर divided by त्याची मॅग्निट्यूड, we will get a unit vector in the direction of a bar cross b bar. That is third one. Fourth one, is a bar comma b bar and c bar or any two coplanar. If a bar comma b bar are any two coplanar but not collinear. आता हा वर्ड या ठिकाणी काय घेतलेला ते लक्षात घ्या, बट नॉट कोलिनियर. कारण जर का ते कोलिनियर असतील दोन वेक्टर,
जर का कोलिनियर असतील तर त्यांच्यामधला जो अँगल आहे थीटा तो होऊन जाणार 0 आणि हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे तो सुद्धा होऊन जाणार 0. का? कारण साइन 0 इज 0. साइन 0 इज 0 म्हणून कोप्लेनर असतील पण कोलिनियर नसायला पाहिजे. सो इफ ए बार अँड बी बार आर एनी टू कोप्लेनर but not collinear vectors, then any vector C bar in the space can be represented by C bar is equal to x a bar plus y b bar plus z into a bar cross b bar. आता असं का आपण बघा कुठलाही वेक्टर जो असेल तो म्हणजे एक्स वाय आणि झेड अशा तीन प्रकारे शो करतो स्पेसमध्ये त्याला तीन डायरेक्शन एक्स वाय झेड. या ठिकाणी ए बारची एक डायरेक्शन बी बारची एक डायरेक्शन आणि ए बार क्रॉस बी बार. तर तो इट विल जनरेट अ स्पेस म्हणजे तो या डायरेक्शन मध्ये येत असेल सपोज तुमच्याकडे तर त्याच्यापासून अजून आपण एक कम्प्लिटली स्पेस डिटरमाइन होते असं आपण म्हणतो. तशी एक्स वाय झेड ने सुद्धा होतं. फक्त दोघांनी नाही होता. फक्त एक्स आणि वाय ने स्पेस झाली का? नाही झाली. स्पेस कधी होणार? ज्यावेळेस झेड सुद्धा येणार. झेड या डायरेक्शन मध्ये. तसंच फक्त ए आणि बी ने स्पेस होणार नाहीये. स्पेस कधी होणार? ज्यावेळेस तिसरा त्याला परपेंडिक्युलर हा एक वेक्टर येईल त्या ठिकाणी त्यावेळेस. याला आपण असं लिहूया बिकॉज ए बार बी बार अँड ए बार क्रॉस बी बार हे तीन वेगवेगळे वेक्टर झाले. दिस इज ऑल्सो वेक्टर. त्याला आपण नाव दिलेलं होतं एन बार. ठीक आहे. सो ए बार बी बार अँड ए बार क्रॉस बी बार डिटरमाइन अ स्पेस. सो एक्झाम्पल मध्ये आपण याला अजून डिटेल मध्ये बघूया. देन नेक्स्ट now fifth one. If A bar and B bar are non-zero vectors, if A bar and B bar are non-zero vectors, त्याच्यावर लक्ष द्या. A bar and B bar are non-zero vectors, then A bar cross B bar equal to 0 if and only if म्हणजे हे बाय डायरेक्शनल आहे. A bar is collinear B bar or A bar parallel B bar. म्हणजेच त्यांच्यामधला अँगल किती होऊन जाणार? त्या केसमध्ये 0 अँगल होऊन जाणार. थीटा विल बिकम 0 or theta will become pi. So either they are collinear or they are parallel. तो थीटा की व्हॅल्यू 0 किंवा पाय झाल्यानंतर हा जो ए बार क्रॉस बी बार आहे साइन 0 इज 0 साइन पाय इज ऑल्सो 0. इन दैट केस ए बार क्रॉस बी बार कंप्लीट प्रोडक्ट बिकम 0. तर जर का ए बार क्रॉस बी बार हा प्रोडक्ट 0 असेल तर याचा अर्थ काय होतो? एकतर ए बार 0 आहे किंवा बी बार 0 हे तर आहे. पण आपण ऑलरेडी नॉन झिरोचं कन्सिडरेशन घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे या दोन केस निघून गेले. मग काय राहिलं तुमच्याकडे? ए बार कोलिनियर बी बार किंवा ए बार पॅरलल बी बार. ठीक. That is fifth one. आता कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. सो कॉन्व्हर्सली if a bar is equal to 0 or if either a bar is equal to 0 bar or b bar is equal to 0 bar or theta is equal to 0 or theta is equal to pi, then in all these four cases a bar cross b bar is equal to 0. एकतर वेक्टर 0 असेल दोघांपैकी कुठला तरी एक किंवा त्यांच्यामधला अँगल 0 असेल किंवा पाय असेल. सर्व केसेस मध्ये क्रॉस प्रोडक्ट हा 0 येतो.
So in particular, if A bar is equal to KB bar, if A bar is equal to KB bar, कशा करता condition आहे? If one vector is a scalar multiple of another vector, it means what? It means they are collinear. So that is A bar and B bar are collinear. वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात प्रॉब्लेम. A bar is equal to KB bar म्हणजे one vector is a scalar multiple of another vector. It means they are collinear. It means what? It means what? It means A bar cross B bar is equal to 0. ठीक. Also A bar cross A bar किती असणार आहे? तुम्ही A bar cross A bar जो आहे तो सुद्धा असणार 0. Because they are collinear vectors. Again, angle between A bar and A bar is 0. So sin 0 becomes 0. So A bar cross A bar is also 0. Sixth one, distributive property बघूया. Distributive property. A bar cross B bar plus C bar is equal to A bar cross B bar plus C bar. आता A bar या दोघांसोबत मल्टिप्लाय होणार. So it will become A bar cross B bar plus A bar cross C bar. So this is left distributive. त्याला left distributive म्हणतात. Similarly, suppose B bar plus C bar आणि cross A bar असेल, then it is what? In this case, आता B bar cross A bar होणार आहे. B bar cross A bar. मग तुम्ही याला A bar cross B bar लिहू शकत नाही, कारण B bar cross A bar मध्ये मायनस असतो. दिस इज नॉट कम्युटेटिव्ह, म्हणून आपल्याला या डायरेक्शन मध्ये करावं लागेल. B bar cross A bar हा पहिला ब्रॅकेट होणार, मध्ये येणार प्लस आणि C bar cross A bar हा दुसरा ब्रॅकेट होणार. So this is right distributive. क्लिअर आहे पर्यंत? काही डाऊट असेल तर विचारून घ्या. लेट मी चेक द मेसेजेस. काही डाऊट आहे का? ओके. Now next. Let us take next property. आपण 6 लिहिला होता, तर मग नंबर नेक्स्ट नंबर 7. If A bar and B bar are vectors and M and N are scalars, then M in bracket A bar cross B bar is equal to MA bar cross B bar. It is also equal to A bar cross MB bar. So since this M is a scalar, it can be placed or it can be multiplied with any one of the vectors. Not both of the vectors, any one of the vectors. म्हणजे MA bar cross B bar घ्या किंवा A bar तसाच ठेवा आणि M या B bar ला मल्टिप्लाय करा. It can be multiplied anyway. Second, MA bar cross NB bar can be written as Mn is a scalar, so it can be written down separately in bracket A bar cross B bar.
Now next property, which is very important. I cross I equal to J cross J equal to K cross K equal to what? काय आन्सर असेल? I cross I, J cross J, K cross K. त्यांचा आन्सर काय असेल? करेक्ट आहे प्रणव, करेक्ट आहे कल्याणी. आणि व्हॉट इज द रिझन? आता रिझन सांगा मला. प्रणव, कल्याणी, रिझन पण सांगा. तुमचा आन्सर करेक्ट आहे, मग व्हॉट इज द रिझन? करेक्ट आहे कल्याणी. प्रणव, हा करेक्ट आहे, ठीक आहे, समजून घेऊ शकतो तुमच्या भावना. आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के, हे दोघंही जे आहेत ते दोघंही वेक्टर, दे आर अलॉंग द सेम लाइन. इट मीन्स दे आर कोलिनियर. Angle between I and I is 0, J and J it is 0, K and K it is 0. And according to the formula of cross product, sin theta comes in between. And in this case, sin theta, that is sin 0, is 0. So all these projects are 0. Now, since we have seen right-handed system for this one, we can draw it like this one. If this is I, then here you will get J, and here you will get K. राइट हँडेड सिस्टीम म्हणजे मी आय कडून जे कडे जातो, जे कडून के कडे जातो आणि के कडून परत आय कडे जातो. सो दिस इज राइट हँडेड सिस्टीम. आणि इन दिस राइट हँडेड सिस्टीम, दॅट इज आय म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. ठीक आहे, ही राइट हँडेड सिस्टीम आहे. तुम्ही तर म्हणू शकता तुमच्या माझ्या एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. So in this case, if I have to find out I cap cross J cap, then it is nothing but according to the formula, I cross J, according to the formula, काय फॉर्म्युला आहे? mod I cap mod J cap sin theta. आणि I आणि J मध्ये अँगल किती असणार? 90 डिग्री. आणि इनटू n cap. n cap म्हणजे युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ. आता x आणि y, एक्स आणि वाय आहे, या दोघांना परपेंडिक्युलर कोण असतो? या दोघांना परपेंडिक्युलर असतो झेड, म्हणजेच के कॅप. क्लिअर? आता बघा, मॉड आय कॅप किती असणार? 1 असणार. मॉड जे कॅप तो सुद्धा 1 असणार. साइन पाय बाय 2 तो सुद्धा 1 असतो. आन्सर काय आलं? फक्त के कॅप. सो आय क्रॉस जे इज नथिंग बट के. कॅप बोललोच नाही मी. आय क्रॉस जे इज नथिंग बट K. Clear? So using this concept, we can write down this one as I cross J is K. Similarly, आता परत या डायरेक्शन मध्ये रोटेशन करायचं. रोटेशन असं असलं पाहिजे, राईट हँडेड सिस्टीम. कारण रोटेशन बदललं की मग डायरेक्शन बदलणार, आणि हा वेक्टर प्रोडक्ट आहे. डायरेक्शन बदलले की वेक्टर मध्ये मायनस साइन लागून जातं. ठीक, आय क्रॉस जे जर का के असेल तर त्याच्या पुढचं जे क्रॉस के, जे क्रॉस के तो असेल आय. त्याच्या पुढे परत के क्रॉस आय तो असेल जे. रोटेशन महत्वाचं आहे. आय जे के या पद्धतीने. आता जर का यांना उलट करायचं म्हटलं, म्हणजे आय क्रॉस जे असं न म्हणता जर का मी म्हटलं देअरफॉर जे क्रॉस आय, मला तो के असेल का? नाही, तो असेल मायनस के. अपोजिट डायरेक्शन झाले ना. आय क्रॉस जे आणि जे क्रॉस आय. जे क्रॉस के, के क्रॉस जे तो असेल मायनस आय. अपोजिट डायरेक्शन. के क्रॉस आय चा उलटा आय क्रॉस के तो असेल मायनस जे. पॉइंट नंबर 9. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला, की जो आपल्याला बराच वेळेस त्याची गरज पडणार आहे. हाऊ टू फाइंड आउट द क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे मॉड ए बार मॉड बी बार साइन थीटा एन कॅप.
हा फॉर्म्युला आहे, पण प्रत्येक वेळेस काही मॉड ए बार मॉड बी बार नाही करता आपण, त्याचा एक वेगळा शॉर्टकट पण आहे, तो लिहून घेऊया. सो इफ A bar is equal to, now here A bar is given in the component form like this one, A1 I cap, A2 J cap, A3 K cap, and B bar is equal to B1 I cap, B2 J cap, B3 K cap, then A bar cross B bar म्हणजे A bar म्हणजे पहिला वेक्टर लिहून देतो वाटलं त्या ठिकाणी, आणि क्रॉस दुसरा वेक्टर. आता बघा या ठिकाणी ज्यावेळेस डॉट प्रोडक्ट होता, डॉट प्रोडक्ट क्रॉसच्या ठिकाणी ज्यावेळेस डॉट होता त्यावेळेस आन्सर काय होतं याचं, A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3. So that was the answer. In case of cross product, we will get a vector आणि तो या फॉर्मॅट मध्ये मिळणार. It is a determinant I J K सोप्या गाला तिघांना इथं वेक्टर ए बार लिहिणार. वेक्टर ए बार म्हणजे त्याचे कॉम्पोनंट आहेत A1 A2 A3 या ठिकाणी. थर्ड रो मध्ये वेक्टर बी बारचे कॉम्पोनंट म्हणजे B1 B2 B3. Now after solving this determinant, we will get a vector, that is it is having component I J K. आन्सर मध्ये तुम्हाला I सोबत काही स्केलर दिसेल, J सोबत आणि K सोबत. Clear? So it will generate a vector here. Point number 10. Point number 10. Angle between A bar and B bar. तो जर का फाइंड आउट करायचा असेल तर we know that आपल्याला माहित आहे mod of A bar cross B bar is equal to mod A bar mod B bar sin theta. And using this one, you can find sin theta is equal to mod of A bar cross B bar divided by mod A bar mod B bar. So if for any two given vectors, if we have to find out angle between them, then either you can use cross product or you can also use dot product. परत एकदा रिपीट करतो, इथून आपण जे स्टार्ट केलेलं आहे वेक्टर्स, थ्री डायमेन्शनल जिओमेट्री, लाइन, प्लेन, so this complete constituted what? Three dimensional geometry. So in this there are various methods to check angle between vectors or to check collinearity or to check coplanarity. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगवेगळे मेथड्स असणार आहे. जिथपर्यंत आपण शिकलो त्याच्यानुसार आपण चेक करत जाऊ. फायनल क्वेश्चन सॉल्व करताना मात्र इट डिपेंड्स की तुम्ही डॉट प्रोडक्टून पण काढू शकता अँगल. डॉट प्रोडक्टून कसा काढतो आपण, cos थीटा इक्वल टू A बार डॉट B बार डिवाइडेड बाय mod A बार mod B बार या पद्धतीने हा क्रॉस प्रोडक्ट वरून काढलेला अँगल. सो देअरफॉर थीटा इज इक्वल टू व्हॉट, साइन तिकडे जाणार म्हणजे साइन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये divided by. So in this way we can find out angle between these two vectors. Point number 11. Geometrical meaning. Geometrical meaning of A bar cross B bar. So here we will be observing two formulas. So first one. If A bar and B bar are adjacent sides of a triangle, then area of triangle is equal to half mod of
A bar cross B bar. That is just application of this one. So in this case, let us draw the diagram. So see, this is A bar, here it is B bar, and if this is the triangle, then area of this triangle is given by half mod of A bar cross B bar. Second case, or second formula, if A bar and B bar are adjacent sides of a parallelogram, then area of parallelogram is equal to mod of A bar cross B bar. Area parallelogram mod of A bar cross B bar, and area of triangle half of that. Why? Why? Using the same diagram, we can see that if I am preparing a parallelogram over here, याला parallel side इकडे घेऊन जाणार. ठीक है? So now this is the parallelogram. And by similarity or by symmetry, you can observe that area of these both the triangles is equal. हा इकडचा हाफ आणि इकडचा हाफ तो होऊन जाणार फुल mod of A bar cross B bar. So geometrically, this modulus of A bar cross B bar represents area of the parallelogram if these are the two adjacent sides of the parallelogram. The adjacent side असल्या पाहिजे. स्नेहल, काही डाऊट? काही डाऊट असेल तर विचाराल. स्नेहल, अजून कोणी काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण एक्सरसाइजला स्टार्ट करू. Okay, so let us start with the exercise. Okay, so next exercise 5.4. Question first. If A bar is equal to 2i plus 3j minus k, B bar is equal to I minus 4j plus 2k, find A bar plus B bar cross A bar minus B bar. Now see, in case of dot product, म्हणजे सेम क्वेश्चन मध्ये जर का डॉट प्रोडक्ट विचारलेला असेल त्या ठिकाणी जर का डॉट असेल, ठीक आहे, क्रॉस नसतो, त्या ठिकाणी जर का डॉट असेल तर ए बार प्लस बी बार डॉट ए बार मायनस बी बार म्हणजे तो होतो मॉड ए बार स्क्वेअर मायनस मॉड बी बार स्क्वेअर. क्लिअर? पण क्रॉस प्रोडक्ट मध्ये तसं होत नाही. क्रॉस प्रोडक्ट मध्ये मात्र तसं होत नाही. मुळात का असं होतं, कारण आपण ज्यावेळेस त्यांना सॉल्व्ह करतो ना, मॅट्रिक्स मध्ये सुद्धा सेम केस आलेली होती. ए बी आणि बी ए हे कट नाही होऊ शकत त्या ठिकाणी, कारण या केस मध्ये सुद्धा ए बी आणि बी ए म्हणजे ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे सारखे नसतात, कम्युटेटिव्ह नसतात ते. ठीक. मग या ठिकाणी जर फाइंड आउट करणार तर अगोदर आपण हा पहिला वेक्टर काढून घेणार ए बार क्रॉस बी बार, दुसरा वेक्टर काढणार ए बार मायनस बी बार आणि मग आपण पुढे सॉल्व्ह करणार. सो हियर फर्स्ट लेट यू बार, या पहिल्या वेक्टरला आपण म्हणूया यू बार, तो आहे ए बार प्लस
बी बार विच इज इक्वल टू, आता डायरेक्टली मी लिहून टाकतो या ठिकाणी. ठीक आहे, सोल्युशन मध्ये सब्जेक्टिव्ह असेल तर तुम्ही डिटेल मध्ये लिहिणार. 2 + 1 दॅट इज 3 आय कॅप, 3 - 4 म्हणजे -1 जे कॅप, -1 + 2 2 - 1 1 के कॅप, हा झाला यू बार पहिला वेक्टर. अँड व्ही बार इज इक्वल टू ए बार मायनस बी बार. 2 - 1 1 I cap, 3 - +2 7 J cap, -1 - 2 -3 K cap, and therefore U bar cross V bar म्हणजे हे त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू डिटर्मिनंट I J K. U bar चे कंपोनेंट आहे 3 - 1 1, V bar चे आहेत 1 7 -2. So this is equal to I cap ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन होणार -1 × -3 +3 -7, पुढे मायनस नंबर आहे जे कॅप ब्रॅकेट मध्ये 3 × -3 -9 -1 × 1 1, पुढे असणार प्लस के कॅप ब्रॅकेट मध्ये 3 × 7 21 मायनस -1 -1 +1. Answer is 3 - 7 -4 I cap, हा -10 आणि मायनस म्हणजे +10 J cap 22 K cap. Third question. If A bar dot B bar, A bar dot B bar is equal to 3, sorry, √3, A bar dot B bar equal to √3, and A bar cross B bar and A bar cross B bar is equal to 2I plus J plus 2K. Find the angle between them. Find angle between A bar and B bar. Third, let theta be the angle between A bar and B bar. अँगल आपण अज्युम केला. आता या केस मध्ये बघा, म्हणजे आपण ए बार डॉट बी बार वरून डॉट प्रोडक्ट वरून जर अँगल काढायचा असेल तर कॉस थिटा काढता येतो आपल्याला, पण त्या ठिकाणी मॉड ए बार मॉड बी बार सेपरेटली माहित पाहिजे, माहित नाही या ठिकाणी. सिमिलरली हिअर ऑल्सो क्रॉस प्रोडक्ट वरून म्हणजे फक्त क्रॉस वरून आपण काढू शकत नाही, फक्त डॉट वरून पण नाही काढू शकत, कारण दोघं केस मध्ये आपल्याला मॉड ए बार आणि मॉड बी बार सेपरेटली माहित पाहिजे, तरच आपण फक्त इंडिव्हिज्युअल यांना वापरून याला किंवा याला इथून काढलं तर कॉस थिटा, इथून काढला तर साइन थिटा मिळेल आपल्याला. पण केव्हा, जर का मॉड ए बार मॉड बी बार सेपरेटली माहित असतील तर. या केस मध्ये ते माहित नाही, म्हणून एक स्पेशल याच्यावर मेथड आहे ती लक्षात घ्या. आता हा जो ए बार डॉट बी बार आहे तो काय असतो, ए बार डॉट बी बार इज नथिंग बट मॉड बी बार कॉस थिटा. ठीक, आणि मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार is nothing but mod A bar, mod B bar, sin theta. ठीक आहे, ए बार डॉट बी बार मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. आता जर का आपण यांचा रेशो घेतला तर हे दोघं कट होऊन जातात. रेशो तुम्ही इकडून इकडे घ्या किंवा इकडून इकडे घ्या. सो therefore mod of A bar cross B bar divided by A bar dot B bar is equal to, या मॉडची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया. मॉड ए बार मॉड बी बार साइन थीटा, ठीक है, डिवाइडेड बाय
ए बार डॉट बी बार म्हणजेच मॉड ए बार मॉड बी बार कॉस थीटा. बघा ते दोघं कट होतात. मॉड ए बार कट झाला, मॉड बी बार कट झाला. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. मग आता आपण टॅन थिटाची व्हॅल्यू मिळू शकते जर का आपल्याला लेफ्ट हँड साइड माहिती असेल तर. लेफ्ट हँड साइड म्हणजे काय आहे, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. या ठिकाणी दिलेलं आहे ए बार क्रॉस बी बार. याचा मॉड म्हणजे मॅग्निट्यूड हे काय असतं, ते असतं स्क्वेअर रूट मध्ये 2 1 2. तर या 2 चा स्क्वेअर प्लस इथं 1 चा स्क्वेअर प्लस अगेन या ठिकाणी 2 चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय ए बार डॉट बी बार दिलेला आहे √3. So this is equal to tan theta and therefore tan theta equal to what? Numerator मध्ये 2 plus 4 plus 4 plus 1 that is 9 चा under root येणार 3. Denominator मध्ये √3 म्हणजेच तो झाला √3 आणि √3 हा कुणाचा tan असतो 60 डिग्रीचा and therefore theta is equal to 60 degree or pi by 3 radian. क्लिअर काय डाऊट असेल तर विचारून घ्या.